आप तेज वायू आकाश एक 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 आकार आणि त्याच्या ऐक्यातून निरनिराळी सृष्टी निर्माण झाली. आता निर्माण झाली ज्या अर्थी त्या अर्थी निर्माण करणारा कोणतरी असलाच पाहिजे ना. कोणी नाही असं तरी काही म्हणता येत नाही. आता काही दिसत नाहीत म्हणजे मी नाही म्हणायचं का. दृष्टांत जरा क्षमा करा. आता केशवराव माझ्यापेक्षा वयाने 2-3 वर्षांनी वडील आहेत. 1 वर्षाने बरं 1 वर्षाने जाऊ द्या ना. 2-3 वर्ष बिघडलं कुठे घ्यायचं माझ्यापेक्षा वडील आहे. आता तुमचे वडील केव्हाच वर गेलेत. मी जर म्हटलं तुमचे वडील मला दाखवा तेव्हाच मी आहे हे मान्य करीन तर कसं काय करायचं. केशवराव अमकराव अमके आपण ते दाखवा ना. मी तुमचे वडील बघितल्याशिवाय तुम्हाला वडील होतो हे मान्य करणार नाही. बाबा महाराज क्षमा करा पण ज्या अर्थी मी दिसतोय त्या अर्थी मला आकाशातून पडलो नाही. मला कोणतरी वडील असला हा सिद्धांत आहे. मग हा दिसला नाही तरी आहे तसं देव दिसला नाही तरी असं आहे की ते दिसण्याची सूक्ष्म अतिसूक्ष्म नजर अजून आमच्याकडे आली नाही. माझं म्हणणं कळलं का. ते दिसण्याची सूक्ष्म अतिसूक्ष्म नजर आमच्याकडे आली नाही. जे बायनाक्युलरने बघतात किंवा ज्या लेझरचं ऑपरेशन करतात ते असतं एवढं पण दिसतं मोठं तेव्हा ते ऑपरेशन होतं. कळलं का तुम्हाला. तसं होत नाही. म्हणजे ते बघण्याची उपकरणं त्यांच्याकडे आहेत म्हणून दिसतं. तसं दिसत नाही या शब्दाचा अर्थ नाही असं नव्हे दृष्टीगोचर नाही. तसं निर्गुण सार म्हटलं आहे. सारच असणार. सर्व बाजूला सारल्यानंतर जे खाली राहतं ते निर्गुण ते सारच आहे नाही का. त्याच्यात काही सापडतच नाही. माझं म्हणणं कळलं नाही. अजून दृष्टांत देतो तुम्हाला. कोकमाचं सार करता का नाही. मग त्याच्यातला सगळा चोथा काढलेला असतो आणि नुसतं कोकमाचं पाणी असतं. हाताला तर काही लागत नाही पण चवीला तर कळतं. हाताला काही लागतो का चोथा नाही पण चवीला कोकमाचं कळतं. म्हणजे दिसत नाही तरी जिभेवर ठेवल्यानंतर कळतं की ही रुची कोकमाची आहे. काय तो दुकानदार सुद्धा चिडून जातो. अहो काय सगळी लावलेली भाजी वर खाली करताय. अरे पैसे द्यायचे मी निवडून. अहो काय त्याच्यात काय कमी आहे. काही नाही. बायकांना पण ते वर खाली केल्याशिवाय ते मग त्याच्यातून एक काढायची. आता काय निवडली. माझ्यासारखंला तर ते काही त्यातलं कळतच नाही. मी आपलं त्या माई खरेदीला जातात. मी म्हणजे घ्यायची एक आणि टाकायची पिशवीत बसावं गप तुम्ही. वयाने मोठे असल्या कारणाने हे म्हणण्याचा अधिकार आहे तिला. बघा तुम्हाला काय कळतं त्यातलं. बरं आपला निवांत बसतो. काय इथून जाताना गाडी कधी कधी थांबते रस्त्याने. मग फुलं घे कुठे आमकं घे. आपण काही बोलायचं नसतं. निवांत बसायचं. कारण आपल्याला सार आसार कळतच नाही. सार काय आसार काय. प्रवचनातलं सार आसार माहिती आहे. काय सांगायला पाहिजे काय सांगायला नको कसं सांगायला पाहिजे. कसं सांगितले म्हणजे हे 30 दिवस येतील 37 वर्ष. इथला समाज कोणचा आहे. खेड्यापाड्यामध्ये जरा भाषा निराळी वापरतो बरं का. आणि ती वापरली की त्यांना बरं वाटतं. आपल्या जवळचं आहे वाटतं. एखादी शिवीमध्ये टाकली ना त्याला वाटतं आपल्या जवळचं. एक तर मनुष्य मला कीर्तन भेटलं वस्तुस्थिती भेटला. काय म्हणला महाराज तुम्ही अशी मोक्याला शिवी हाणली ना. नाही म्हणला असं पाहिजे म्हणला. अगदी मोक्याला हाणली बघा. अगदी म्हणला आमच्या तोंडातलीच ती. म्हटलं ती तुझ्याकडे बघूनच सुचली मला. फक्त पुण्यात येऊन देऊ नकोस म्हणजे झालं. जिथे साठवलंय तिथे तो आहे. तो दिसत नाही. सारासार व्यवहारातला सांगतो. म्हणजे हे का ते मग त्याच्यातलं कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून सारासार विचार एक ठरवता नाही का. मुलगी आली सांगून किंवा मुलगा आला सांगून काय कसं काय. माणसं बरी दिसत आहेत पण एकदा घरी जाऊन येऊया. शिकलेला आहे म्हणतोय. नोकरी आहे म्हणतोय. काय पण एवढं जरी असलं तरी आपल्या मुलीला नीट वागवेल का. आत्ता पिऊन आला नव्हतं पण पिऊन
पीत असतो का? मग बातमी काढली, त्याला रोज लागते. तसा दारुड्या नाही, पण रोज लागते. मग रोज लागता लागता केव्हा तरी दारुड्या होईल. मग सारासार विचार केला, या भानगडीत न पडणं बरं. 2 पैसे कमी असले तरी हरकत नाही, पण सदाचारी पाहिजे. सारासार विचार म्हणजे काय सारायचं आणि काय असार आहे त्याच्यातून मधलं नेमकं निवडणं. आता मेथीच्या एवढ्या पेंड्या भरून ठेवलेल्या असतात. कोथिंबीर ही वर कर, ती वर कर, ती खाली कर, ती खाली, आणि मधून हात घालून पुन्हा वर काढ. पण ज्या अर्थी बघा तुम्ही, ठेवल्या बरोबर सेकंड सुद्धा जात नाही. खारट आहे बरं का. नुसतं ठेवा, ठेवल्याबरोबर आंबट आहे बरं का. काय म्हणजे हे आंबट आहे, हे खारट आहे, हे तुरट आहे, हे कुठे साठवलं आणि कुणी साठवून ठेवलं? याच्याकरता जे आसार आहे ते बाजूला कर. सार 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 विठोबा नाम तुझे सार. विठोबाचं नाम हेच सार आहे. त्याच्याकरता बाजूला सगळं सार. बाजूला सगळं सार म्हणजे त्याच्या मुळाशी कोण आहे ते दिसेल. विठोबाचं नाम हेच सार. सार 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 म्हणजे अर्क, सार म्हणजे इसेन्स. आता जो साराचा दृष्टांत दिला, आज काय कोकमाचं सार आहे, बरोबर आहे ना. हां, मग सार शब्दाचा अर्थ हाताला तर काही लागत नाही, नुसतं पाणीच असतं, पण चवीवरून कळतं. तसं तुमच्यातला देव दिसत नाही, पण ज्या अर्थी भाता चालला आहे त्या अर्थी चालवणारा कोणीतरी आहे. प्राणपानाच्या जोडभाती फुंक फुंकोनी अहोराती आणि अटितसे नेणो किती उदरा माझी. म्हणून त्रिगुणासार आणि निर्गुण हे सार. सारासार विचार हरिपाठ. नाही बघा, एक शब्द सांगतो, दृष्टांतापुरताच घ्यायचा, विशेष महत्त्वाचं नाही. कुठे चालला? वाण्याच्या दुकानात. कुठे चालला? जरा औषध दुकानात. कुठे चालला? डिपार्टमेंटल स्टोर. औषधाचं, चपल्याचं, बुटाचं नाही. डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये काही मिळत नाही. असं काय ते नवीन निघाले ती दुकानं, मॉल नाही ते मॉल राहू दे, पण प्रत्येक त्याचं नाव आहेत ना त्याला, जे काही काही. डीमार्ट. त्यांनी काय मला जाहिरात करायला, मग आम्हाला सांगतात अहो कशाला इकडे तिकडे जाता, तिथे 20 रुपये किलो मिळतं, तुम्ही बाजारात 30 रुपये देता. डीमार्ट म्हणजे भाजी मिळते, चप्पल मिळते, जोडे मिळतात, हाणायला मिळतात. नाही, जे काही पाहिजे ते मिळतं. म्हणजे त्याला एक विशिष्ट नाव नाही, कळलं का. इथे गेलं, हां बुटाचं दुकान आहे, बाटा बुटाचं दुकान आहे, हे भाजीचा मंडई आहे, तिथे एक म्हणता येत नाही, डिपार्टमेंटल. तसं गुणरहित शब्दाचा अर्थ सगुण कसा आहे, विशिष्ट गुण आहेत असं म्हणता येत नाही. सर्वच त्याच्या ठिकाणी आहे, तर विशिष्ट गुणाने काय म्हणू? काय आता बाबा महाराजाला बाकीचं काय तुम्ही म्हटलं, मी प्रवचन उत्तम करीन, कीर्तन करीन म्हटलं, मी करतो असं नाही म्हटलं. प्रयत्नाने उत्तम होईल. प्रवचन ठीक आहे, कीर्तन ठीक आहे, गाणं ठीक आहे. उद्या तुम्ही मला म्हणाल दुसरंच काहीतरी करायचं, जमेल का? नाही का. उद्या तुम्ही म्हणाल बाबा महाराज तुम्ही पानपट्टीचं दुकान टाका. मी म्हटलं मीच पान खात नाही तर पट्टी कुठली? अहो ज्याचा त्याचा व्यवसाय आहे, त्याला कळलं पाहिजे, त्याच्या दुकानात गेल्यावर कळलं पाहिजे काय मागायचं. मगई अस्सल पानवाले खातात ना ते मगई, म्हणजे तोंडात गेलं की विरघळतं ते पान. बाकीच्याचा चोथा होतो. एकेकाळी मला पान फक्त जेवण झाल्यावर लागत होतं, मग उपाधी झाली होती, तेही सोडून टाकलं. झाली त्याला 40 वर्ष झाली असतील.
आमच्या महाराजांना लागायचं, फक्त जेवण झाल्यावर एकदा घ्यायचे, मग त्यांच्याबरोबर आम्ही खायचे. पण कालांतराने मला ते त्रासदायक वाटू लागलं. मग ते पानं कुठे बरोबर ठेवा, नाही तर दुसऱ्याला सांगा घेऊन ये रे पानपट्टी. नाही, नकोच काही. आपलं जेवणाची रुची चांगली आहे, फ्लावरचं कालवण खाल्लेलं आहे, त्याची रुची तोंडात सुंदर आहे, ती उत्तम. खाला, संपलं. कशाला पाहिजे भानगड? माझं म्हणणं कळलं का? विशिष्ट नाही, सर्व. ज्ञानेश्वरीत काय सांगितलंय? गीतेवरचं निरूपण जरी सांगितलं तरी काय नाही असं ज्ञानेश्वरीत काहीच नाही. अध्यात्मातलं, अध्यात्म विषयातला वेद आहे, शास्त्र आहे, पुराण आहे, उपनिषद आहेत, कुठे कुठे कथेंचा उल्लेख आहे, सर्व काही आहे. माझं म्हणणं कळलं का? एक सिद्धांत सांगू का? ईश्वरी ज्ञानामध्ये सर्वच आहे. ईश्वरी ज्ञानामध्ये सर्वच आहे. म्हणून इथे म्हणतात सगुण निर्गुण गुणाचे अगुण, पण हरिविण मन व्यर्थ जाय. सगुण निर्गुण. भगवान म्हणतात माझे स्वरूपी निज निर्गुण अथवा वैकुंठची सगुण, दोन्ही एकच निश्चित. निज निर्गुण हा भाग निराळ एक, आणि वैकुंठचा सगुण साकार एक. नाही, दोन्ही एकच आहे. दिसायला निराळे आहेत, दिसायला निराळे आहेत, पण असायला एकच आहे. आता सारासार विचार करून पुणेकरांना काय पाहिजे तेवढंच तोंडातून बाहेर पडावं, म्हणजे अखंड येत राहतील आणि येत राहिले. हा रेकॉर्ड आहे पुण्याचा. काय म्हटलं मी? हा रेकॉर्ड आहे. कारण का? नाही, मी माझा सांगत नाही रेकॉर्ड. सार आसार बाजूला काढून इथल्या मंडळींना काय रुचेल, काय पटेल, पटलं जे पटणार नाही ते सुद्धा कोणत्या भाषेत सांगावं म्हणजे पटेल, याच्याकरता सारासार विचार करून शब्द सांगावे लागतात. मग सारासार विचार, ज्ञानोबराय म्हणले सारासार विचार करून एकच आम्हाला पटलं, हरिपाठ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? कळलं का? मागे सांगितलंय पुण्य पाप सगळं बाजूला बाजूला सारलं. देव भेटायचा, कळायचा, न कळ, सगळं बाजूला सारलं. सारासार विचार काय म्हण? हरिपाठ म्हण, हरीचं स्मरण कर. पुढे जाऊया. सगुण निर्गुण गुणाचे अगुण. हे बघा कसं आहे याच्यामध्ये, जे गुणरहित साकार आहे ते सगुण, आणि जे गुणरहित निराकार आहे ते निर्गुण. गुणरहित साकार काय म्हटलं मी? नीट लक्ष द्या. जे गुणरहित साकार आहे ते सगुण, आणि जे गुणरहित निराकार आहे ते निर्गुण, किंवा सगुण हेच निर्गुण आणि निर्गुण हे सुद्धा सगुण. सगुण आणि निर्गुण दोन्ही एकच. काय म्हटलं मी? सगुण आणि निर्गुण. भाषा कळली का? गुणरहित साकार आहे ते सगुण, आणि गुणरहित निराकार आहे ते निर्गुण. गुणरहित ज्याच्यात कोणतेच गुण नाहीत, म्हणजे ईश्वरी सत्तेमध्ये एक गुण नाही, सर्वच आहे म्हणून गुण नाही. माझा अर्थ नीट लक्षात घ्या. आमच्याकडे काय एवढं एकच गुण आहे. ज्याच्याकडे सर्वच आहे त्याच्याकडे अमका आहे असं म्हणता येत नाही. सर्वच आहे, सर्वच आहे. पुष्कळाला माझंच मी उदाहरण सांगतो. माणसं मला ओळखत नाहीत, फेटा नसेल, नाही तर कधी कधी नुसता गंजी फ्रॉकला बसलेला असतो, गरमी होते म्हणून. माणसं आतमध्ये येतात, डिचकतात, त्यांना वाटते ह्या भलत्या सलत्या कोणाच्या पाया पडतोय. केस पिकलेले, जटा गळ्यात आलेल्या, टेकून बसलेलं म्हातारं. अहो जा ना, व्हा ना, महाराज पुढे आहेत. कुठे आहेत महाराज? हा काय करावं काय? अहो हेच महाराज. हो पण ते आम्ही गणेश क्रीडाला बघतो ते निराळे. मग आता तुमच्याकरता काय फेटा बांधून बसू का घरात सुद्धा? फेटा शाल बिल म्हणजे तसंच. मग कुठेही जायचं असेल तर असेच, बरोबर आहे? नाही,
इथे सुद्धा विशिष्ट त्या गेटपर्यंत गेले की फेटा काढून ठेवूनच देतं, ते ओझं होतं डोक्याला. हां, पण काही काही वेळेला फेटा उपयोगी पडतो बरं का अशोकराव. ट्रॅफिकमध्ये जर गाडी अडवली आणि मला जाऊ द्या, आणि ते जर नसेल ना, थांबा की कुठे काही आहे, फेटा हा माझा ट्रेडमार्क आहे. काय म्हणजे आता कशाकरता आगाऊ दृष्टांत दिला नाही. इथे म्हणतात निर्गुणी मी नाही, मीच आहे आणि वैकुंठातला सगुण मीच आहे. तसं बिगर फेट्याचाही मीच आहे आणि फेटेवालाही मीच आहे, त्याच्यात दोन काही कोणी नाही. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, कसं आहे म्हणाले, हरी विण मन व्यर्थच आहे. म्हणून एक कर तू, सगुण निर्गुणी एक आहे. आता तुझं मन इकडे तिकडे जाऊन देऊ नकोस.